हवामानाचा आढावा घेऊया। प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात 12% पाणीसाठा शिल्लक आहे। कालव्याद्वारे सुरू असलेल्या विसर्गामुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने खालावलेला आहे। मागील वर्षी यावेळी 35% पाणीसाठा राहिला होता। अमरावती विभागातील धरणात 38.2% जलसाठा उपलब्ध आहे। मे महिन्यातील तडाख्याच्या उन्हाने पाणीसाठ्यात घट झाली। 415 प्रकल्पात 1205.67 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे। पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिलाय। हवामान खात्याने 17 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय। यंदा नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग पाहता मोसमी पाऊस तळ कोकणात 8 ते 10 जून ऐवजी 2 ते 3 जूनला येण्याची शक्यता आहे। विदर्भात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला। यावर्षी पाऊस चांगला राहणार असं हवामान विभागाने म्हटलंय। कोकण किनारपट्टीवर मान्सूनची चाहूल देणाऱ्या बदलांना सुरुवात झाली। मान्सून सक्रिय होण्याच्या 15 ते 20 दिवस आधी फेसाळ पाणी म्हणजे फेणी दिसण्यास सुरुवात होते। अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे। अकोला जिल्ह्यात हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। नागपुरात गेल्या 24 तासात 6 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। हे 6 लोक शहरातील विविध भागात रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळले। उष्माघातामुळे या 6 जणांचा मृत्यू झालाय का याचा तपास आता सुरू आहे। इंधन दरवाढीसह देशात गेल्या काही दिवसांपासून महागाई वाढलेली आहे। सध्या बहुतांश राज्यात महागाईचा दर हा समाधानकारक श्रेणीच्या बाहेर आहे। 6 जूनला साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या नियोजनासाठी किल्ले रायगडवर आज सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे। किल्ले रायगडवरील हत्तीखान्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कोरोनात मृत्यू झालेल्यांच्या मुलांना अनुकंपात पोलीस विभागात नोकरी मिळाली। 296 अनुकंपधारक पोलीस झाले असून नागपूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत समारंभ संपन्न झाला। औरंगाबादमध्ये घरगुती वीज जोडणी नसलेल्या नागरिकांना 500 रुपयात वीज जोडणी देण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेतून ही नवीन वीज जोडणी देण्यात येत आहे। नागपूर जिल्हा परिषदेतील 12 कंत्राटदारांनी काळ्या यादीत त्यांना टाकण्यात येणार आहे। कंत्राटदारांची 54 कामं संशयास्पद आढळून आली असून कंत्राटदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आता MCA आणि MBAचे शिक्षण ऑनलाईन झाले। येत्या शैक्षणिक सत्रापासून सायबर सिक्युरिटी हा सर्टिफिकेट कोर्स ऑनलाईन करता येणार आहे। औरंगाबादमध्ये मद्यविक्रीतील महसुलात मोठी घट झाली। 2 कंपन्या औरंगाबादमधून बाहेर गेल्याने मद्यविक्रीतून 450 कोटी रुपयांची घट झाली आहे। राज्यातील महिलांनाही शेतकरी कर्ज मिळणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। शेतीसाठी महिलांनी 50% कर्ज आता त्यांना दिलं जाणार आहे। नागपूर राजभवन परिसरात पाण्याच्या शोधात भला मोठा साप दिसला। मॉर्निंग वॉक करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना हा साप दिसला असून घनदाट जंगलामुळे राजभवन परिसरात अनेकदा सापांचा वावर पाहायला मिळतो। कोरोना काळात बंद झालेल्या अनेक रेल्वे सुरू करण्यात आलेल्या आहेत, मात्र अजूनही सर्वाधिक मागणी असलेली अमरावती जबलपूर आणि अमरावती अंजनी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू होऊ शकली नाही। पुणे शहरातील केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कार्यालयांकडे पाणीपट्टी 105 रुपयांची थकीत झालेली असल्याची माहिती समोर आली आहे। सिंहगडावर नुकताच अपघात झालेल्या कठड्याची दुरुस्ती होईपर्यंत गडावर ई-बसला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी केलेले आहेत। माथेरान या पर्यटनस्थळी ई-रिक्षा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला। तसंच पुढील 3 महिन्यात ई-रिक्षाची ट्रायल घेण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले। रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून मे महिना अखेरपर्यंत हापूसची चव सामान्यांना चाखता येईल। रत्नागिरीजवळच्या प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात दर दिवशी गणरायाला सजवलं जातं। आज गणपतीपुळे मंदिरात केलेली ही अत्यंत साधी पण देखणी आरस खास TV9च्या प्रेक्षकांसाठी। चाळीसगावातील गौताळा अभयारण्यात पाटणादेवी परिसरात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणना संपन्न झाली। बौद्ध पौर्णिमेला आकाशात लख्ख प्रकाश असतो आणि याच प्रकाशाचा फायदा घेत वन विभागाकडून प्राणी गणना करण्यात येते।
चंद्रपूरच्या ताडोबा बफर भागातील 20हून अधिक पाणवठ्यांवर वन्यजीव गणना करण्यात आलेली आहे। कोरोनानंतर यंदा हा निसर्गानुभव पुन्हा सुरू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये उत्साह आहे। शिरूर येथे पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेवर बेकायदा अतिक्रमण करण्यात आले आणि हे अतिक्रमण काढण्यासाठी शिरूरमध्ये मनसेच्या वतीने आंदोलन केलं गेलंय। सोलापुरातील दमाणीनगर भागात चारचाकी वाहन डिवायडरवर चढलं। पुण्याहून देवदर्शनाला सोलापूरला येत असताना हा अपघात झाला असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। भंडारा तुमसर मार्गावरील खापा चौक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय। अनेक दुकानदारांनी रस्त्यालगत आपला कब्जा केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाल्याने अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। भिवंडीतील कामतघर गावाची गावदेवी असलेल्या वऱ्हाळ देवीची पालखी सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तब्बल 2 वर्षांनंतर हा सोहळा साजरा झाल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आलं होतं। कल्याणमध्ये काल विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतला। सुभेदारवाडा कट्ट्याच्या वतीने विद्यार्थ्यांना या दिवसाची माहिती देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल सातारा जिल्ह्यातील ओबीसी संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जवाब दो आंदोलन केलं। तसंच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा यावेळी करण्यात आली। नीट पीजीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्या या मागणीसाठी नागपूरच्या मेडिकल कॉलेजच्या गेटवर डॉक्टरांनी आंदोलन केलं। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। भारत माता की जय। शिक्षण मंत्री हमको पढ़ने दो। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। केंद्रीय मंत्री स्मृती इराणीच्या कार्यक्रमातील राड्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली। राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून 3घांवर गुन्हे दाखल झाले। राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेली मारहाणी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे। शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली। गृहमंत्री आपलेच असल्यानं राष्ट्रवादीकडून बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली। पोलिसांनी कारवाई केली नाही तर जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी दिलाय। सांगलीच्या वाळवामधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या अंगावर नारळ पडला। एका तरुणाने डोक्याने नारळ फोडण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली।